मनोज जरांगे मराठा समाजाचं मराठा आरक्षणासाठी निघालेलं एक नवीन वादळ. खरं तर हे आग्यामोहळ आहे, कारण 35 किलोच्या या पैलवानाने समाजाचा विश्वास जिंकून आरक्षणाचा लढा ज्या पद्धतीनं प्रामाणिकपणे लढला, कारण जमा झालेले 21 लाख रुपये सुद्धा आमच्या 22 गावांनी दिले, अजून 100 गावं बाकी आहेत हे सांगण्याचं सुद्धा धाडस लागतं. नाहीतर मित्रांनो, समाजाच्या नावावर पैसे गोळा करणारे आम्ही नंतर समाजाकडे पाठीमागे वळून बघायला सुद्धा तयार नसतो, कारण आम्हाला पैसा खायचा असतो, मलिदा खायचा असतो. परंतु हे सगळं चित्र एका मनोज जरांगे पाटील ह्या व्यक्तीनं बदलून टाकलं. मुलाबाळांच्या भविष्यासाठी, समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकच मिशन, मराठा आरक्षण. खरं तर मराठा आरक्षणाचा मुद्दा तसा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकून बसलेला आहे, सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. परंतु इथलीच काही तथागतित सरकारमधली माणसं स्वतःची कुत्री त्या ठिकाणी सोडतात आणि लचके तोडण्याचं काम करतात. इकडं समाजाचा मात्र सत्यानाश होतो, कारण ह्याच पुढाऱ्याची माणसं याच आरक्षणाच्या लढ्यासाठी आरक्षणाच्या विरोधात तिकडं जाऊन आरक्षणावर आक्षेप घेतात. भारतीय राज्यघटना सुद्धा यांच्या तोंडातून येते, परंतु विरोध करण्यासाठी मात्र तिथं खुसपट घालण्याचं काम करतात. गावगाडातल्या मराठ्यांना मात्र हे सगळं कळत नाही. आपला नेता फारच ग्रेट आहे याच्यावर विश्वास ठेवून त्याचं थोबाड सुद्धा त्या ठिकाणी न पाहता बटन दाबण्याचं काम करतात. शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, सर्वसामान्यांना, कामगारांना वाटलं पाहिजे आमच्या हिताचे जे निर्णय घेत नाहीत, इथून पुढे आम्ही त्यांचं बटन दाबणार नाही. ते कुणीही असू द्या, आत्ता सत्तेतले असू द्या, मग ते राज्यातले असू द्या किंवा केंद्रातले असू द्या, उद्या सत्तेत येणारे असू द्या, हे जर माणसं आमच्याशी दगाफटका करणार असतील तर परत एकदा नवीन नेता तयार होईल आणि मग ह्यांची दुकानदारी बंद करायला लावतील. पण सध्या मनोज जरांगे पाटलांसारखा एकमेव नेता अशी हवा करून जातोय, हवा करून गेला, ज्याने 5-50 लाख लोक अंतरवली सराठी या गावामध्ये, अंबड तालुक्यात, जालना जिल्ह्यात आजपर्यंत जालन्यामध्ये एवढी लोक कधीच जमली नव्हती. ना मराठ्यांची जमली होती, ना इतर समाजांची जमली होती. एकट्या मनोज जरांगे पाटलांनी हे करून दाखवलं आणि जालन्याचा इतिहास सुद्धा बदलला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, देशाच्या चौकटीमध्ये आणि जगाच्या पटलावर अंतरवली सराठी हे नाव गेलं. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण महाराष्ट्रामधून जे जे आपल्या कर्तृत्वाची छाप पाडायला बाहेर गेले ते सगळे या आरक्षणाच्या लढ्याकडे टक लावून बघतायत. मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतोय, गंभीर विषयावर चर्चा करतोय. विनंती एवढीच आहे, हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण तुम्ही आम्ही जर सबस्क्राईब झालो आणि कनेक्ट राहिलो तरच आपण समाजाच्या वेगळ्या भूमिकेमध्ये बाबतीत, वेगळ्या प्रश्नावर आपण चर्चा करू शकतो. तुम्ही आम्ही बोललं पाहिजे, मुरदाडासारखं बसून उपयोग नाही. आज आरक्षणाचा लढा आहे, उद्या वेगळा लढा असेल, परवा तिसरा लढा असेल. तुम्ही आम्ही एकत्र मिळून आपल्याला हे लढे लढायचेत, म्हणून कनेक्ट राहूया, म्हणून जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, मराठा आरक्षण हे ओबीसी मधून मागितलं जातंय, मग ओबीसी समाज लगेच रस्त्यावर आला. मराठवाड्यात कुणबी म्हणून त्या ठिकाणी दाखला मागितला जातोय. विदर्भातला मराठा पहिलाच त्या ठिकाणी ओबीसी मध्ये आहे, अर्थात कुणबी झाला. कोकणातला मराठा सुद्धा, जे राणे साहेबांच्या भाषेत 96 कुळी मराठ्यांना आरक्षण नकोय का, तर ते म्हणतात नकोय. मग गरीब मराठा काय 96 कुळी नाही का, त्यालाही त्या ठिकाणी राणे साहेबांमुळे विरोध केला जातोय. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात खो घातला जातोच आहे, कोकणात सुद्धा घातला जातोय. परंतु मनोज जरांगे पाटलांच्या निमित्ताने पूर्वी कोपर्डी नंतर लाखोंचे मोर्चे निघाले, सगळे मूक मोर्चे होते आणि सगळे शांततेत गेले. मराठा हा शांत असतो असं जरांगे सभेमध्ये वारंवार सांगत होते. तो शिस्तबद्ध आहे हेही सांगत होते. परंतु या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिस्त आणि संविधान आहे, नियमांची त्या ठिकाणी अंमलबजावणी करणं हेच जरी असलं तरी तुम्हाला आम्हाला एक समाजाला नवीन दिशा द्यायची. मनोज जरांगेंनी जे काही मुद्दे घेतले असतील त्याच्यावर वाद होतील, चर्चा होईल,
परंतु काही तथाकथित स्वतःला स्वयंभू नेते म्हणून घेणारे सुद्धा तोंडसुख घेण्याचं काम करतात. धाब्यावर बसणारे किंवा तीनपट ज्या पत्रकारांना फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे असे दीड दमडीचे पत्रकार सुद्धा तोंडसुख घेत आहेत. पण सगळ्यांनी लक्षात ठेवा, आज मराठी एकत्र आलेत ते फक्त आरक्षणासाठी आलेत. उद्या एकत्र येतील तेही आरक्षणासाठीच येतील. आणि नाही आरक्षण मिळालं तर हे सगळे एकत्र मिळून इतर सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन नवीन नेतृत्व तयार करतील. महाराष्ट्रावर आणि देशावर हेच मराठी सत्ता स्थापन करतील. छत्रपती शिवाजी महाराजांना कुठला मराठा अपेक्षित आहे? आज समूहवाचक मराठा जरी असला तरी तो जातीवाचक झाला. आणि जे राज्य करते किंवा रयतेचं कल्याण करणारा राजा सुद्धा आज आरक्षणासाठी ज्या पद्धतीचा संघर्ष करतोय याचाही न्यायालयाने आणि समाजाने विचार करणं गरजेचं आहे. आजपर्यंत काय समाज त्या ठिकाणी एकवटला पण एकत्र आला नाही. कित्येक नेते झाले, सगळ्यांनी स्वतःची पोळी भाजून घेतली. आज हा असा सर्वसामान्य ग्रामीण भागातला चेहरा आहे ज्याने महाराष्ट्रामध्ये हवा करून टाकली. आज माध्यम असू द्या किंवा कुणीही असू द्या, राज्यातले असू दे किंवा परराज्यातले असू द्या, सत्तेतले असू द्या किंवा विरोधातले असू द्या, एवढंच काय, नेते असू द्या, महानेते असू द्या किंवा अजून कुठले नेते असू द्या, गल्लीपासून दिल्लीपर्यंत दखल ज्यांनी घेतली ते आंदोलन सध्या पेटलंय. संवैधानिक पद्धतीने राज्यघटनेने ठरवून दिलेल्या नियमावलीत सरकारला आरक्षण द्यावं लागेल, नाहीतर परत लोक म्हणतील. काल जरांगे सुद्धा बोलले आणि त्यांनी बोललेलं अजिबात चुकीचं नाही. आमच्यामुळं तुमची पक्ष मोठी झाली, तुम्ही सत्तेत बसले, 105 सुद्धा आम्ही दिले, परंतु तुमचाच भाडोत्री आरक्षण मागत असताना आरक्षणाच्या विरोधात गेला. तुम्हाला जे काही 40 आमदार तुम्ही आत्ता फोडले किंवा पहिला पक्ष फोडून दुसरा पक्ष फोडून सुद्धा तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत गेले, तुमच्यातला झेलवारी करून आलेला आज तोंडसुख घेतोय तो काय अख्ख्या समाजाचा मालक नाही. याच्यावर पण चर्चा झाली. मला एवढंच वाटतं, जर तुमचं माझं आपलं या देशाचं संविधान असेल तर संविधानाच्या चौकटीमध्ये जे जे बसेल ते त्याला दिलं पाहिजे. तुमची माझी आणि आपलीच फक्त ताबा आणि मक्तेदारी नाही. खरं तर बांधावरून भांडणारे आम्ही सगळे, कुणीही, ते कुठल्या एका जातीला शाप नाही, सगळेच आज सगळे मिळून एकत्र येत असतील तर तोही विचार केला पाहिजे. जाती जाती धर्मात विष कालवणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटलांनी आता महाराष्ट्रामध्ये हवा केली, सरकार सुद्धा घाबरलंय, परंतु काही नतद्रष्ट लोक अनाजी पंतांची सुपारी घेऊन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी, समाजामध्ये विष कालवण्यासाठी काही सुपारी बहादर सोडलेत. ते बरोबर सुपाऱ्या वाजवतात, त्यांच्यापासून सावध राहा. आणि अंतरवली सराठीमध्ये आरक्षण आंदोलनावर ज्या पद्धतीचा लाठीचार्ज केला आणि मारहाण झाली तेही विसरू नका. आता महाराष्ट्राची हवा बदलली, सरकार सुद्धा बदलावं लागेल आणि आपल्या हक्काचा आरक्षणाचा लढा आता आपल्याला जिंकावा लागेल. आणि प्रामाणिक नेत्याच्या पाठीशी सगळे खंबीरपणे उभे आहेत, असं शेवटपर्यंत राहा. एवढंच काय ती अपेक्षा. अन्यथा असे मोर्चे आंदोलनं होत राहतील, मिळणार काहीच नाही. जर आपसामध्ये लांब होत गेले, फुटले किंवा कुणाची त्या ठिकाणी चुकीची चर्चा होत असेल ती वेळीच थांबवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.